उलट त्यांच्या गोदामामध्ये घेतो ते साठा जमा करून असून डबल टिबल किमतीनं तो साठा विकते ना ते. आम्ही परत एकदा जसं आपण सांगितलं, माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिल्ह्यावरून कृषी केंद्रवाल्याचं कंट्रोल. दुसरा विषय लिंकिंगचा. लिंकिंग हे टोटल बंद केलं पाहिजे. आपण देखील मंत्री महोदयांना विनंती केली पाहिजे की जिथं 10,000 आपली बियाणे किंवा खत होत असेल तिथं गरज नसताना लिंकिंग मध्ये परत 4-4, 5-5 हजाराचा माल एक्स्ट्रा घ्यायला लागत आहे, जेव्हा की ज्याची गरज शेतकऱ्यांना नाही आहे. एक तर शेतकऱ्यांची एवढी काही परिस्थिती चांगली नसते, मोठ्या अडचणीच्या काळातून ते हे बियाणे घेतात, त्याच्यात लिंकिंगमुळे म्हणजे गरज नसणाऱ्या बियाण्याची खरेदी त्याला त्या ठिकाणी करावी लागते. हे लिंकिंगचं बंद झालं पाहिजे. गेल्या वर्षी युरियाच्या बाबतीत आपण पाहिलं की यवतमाळची परिस्थिती अतिशय भयावह होती. सांगताना आपण सगळेजण सांगतो की आमच्याकडे मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध आहे, पण जेव्हा शेतकऱ्यांचा हंगाम चालू होतो तेव्हा युरिया मिळत नाही. आतापासूनच युरियाच्या संदर्भात तसं व्हायला नको. वेळेवरती युरिया मग भेटत असतो.